रिकव्हरीचा प्रश्न आला तरी बँकेचे रिकव्हरी एजंट नेमलेले असतात, तरी बीसीला टार्गेट असतं प्रत्येक गावात जा, त्या रिकव्हरी सोबत वाल्यासोबत हिंडा आणि कमिशन नाही भेटत आम्हाला। आम्ही रिकव्हरी जरी करून दिलं कमिशन कोणाला भेटतं? रिकव्हरी एजंटला। त्यामध्ये आमचा काय फायदा आहे? आमचा टाइम बुडतो, आम्हाला काय फिक्स पेमेंट नाही, फिक्स पगार नाही। एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून देशभर बँक मित्राच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन पूर्ण राज्यभरातील विविध जिल्ह्यात आयोजित करण्यात आले होते। त्या धर्तीवर जालना येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे बँक मित्राकडून धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। या बँक मित्राच्या धरणे आंदोलनामध्ये विविध भागातील 15च्या वर बँकाचे बँक मित्र उपस्थित होते। त्यांच्यात असंतोष जाणवत होता। कामगार कायदा टिकण्यासाठी हा लढा आवश्यक आहे असेही यावेळी बँक मित्रांकडून स्पष्ट करण्यात आले। कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। जालना जिल्ह्यातील सर्व शाखेतील बँक मित्रच तर AIBEA बँक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महत्वाचा सहभाग होता। या धरणे आंदोलनात बँक मित्राकडून आपला असंतोष दाखवून दिला व समाजाकडून व सरकारकडून त्यांना न्याय मिळावा याकरता आम्ही आंदोलन छेडत आहोत असे बँक मित्रांनी यावेळी सांगितले। महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, जालना। आज आपण जालना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जालना जिल्ह्यातील सर्व बीसी सर्व बँक कर्मचारी आज 1 मे रोजी सर्व इथं उपस्थित आहे। याच्यासाठी उपस्थित आहे की आज महाराष्ट्र स्टेट बँक मित्र असोसिएशन धरणे आंदोलन आपण आज स्वीकारलेलं आहे। सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं इथं बँक मित्र संघटनेच्या सर्वांचं अभिनंदन। धरणे आंदोलन याच्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे की जे बँक मित्र काम करतात त्या कामाचा त्यांना आज मोबदला मिळाना। बँकेसाठी आम्ही आजपर्यंत कोरोनामध्ये सर्व बीसीना जीव ओतून काम केलं, नोटबंदीमध्ये सुद्धा सर्व बीसीना काम केलं आणि आज बीसीला अशी पाळी आली की रोडवर बीसीचं सर्वच घरदार आल्यासारखं झालं, कारण आम्ही जे काम करतो त्या कामाचा पण मोबदला आज आम्हाला मिळाना। याच्यासाठी मिळाना की आमच्यामध्ये कंपनी ऍड केलेली आहे, तर त्यामध्ये आम्हाला आमच्या हक्काचं कमिशन भेटत नाही। आमच्या काय लय मागण्या नाहीत किंवा आमच्या काय लय मोठ्या आशा बी नाहीत, जे आम्ही काम करतो त्या कामाचा फक्त आम्हाला मोबदला भेटला पाहिजे। यासाठी आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक यासाठी उपस्थित आहेत। आमच्या मागण्या अशा आहेत की बँक आणि बँक मित्र यातील मध्यस्थी दूर करा, म्हणजे सरळ भाषेत जर विचार केला आमच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट भरती सिस्टम आहे ती काढली पाहिजे, जेणेकरून आम्हाला बँकेत थ्रू जे आम्ही काम करतो याचा आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे। त्याच्यामुळे जी मध्य कंपनी आहे ती काढल्या गेल्या पाहिजे। दुसरी मागणी आमची अशी आहे, बँक मित्र किमान मेहनताना म्हणजे आम्ही जेवढं काम करतो किमान त्याचा तरी आम्हाला मेहनताना भेटला पाहिजे। त्याच्यानंतर बँक मित्राला PF किंवा पेन्शन अशा गोष्टी लागू केल्या पाहिजे, जेणेकरून मेडिकल क्लेम पण नाहीये, PF पण नाहीये, म्हणजे आम्हाला कुठलीही सुविधा नाही। आणि काम करायचं आलं तर बँक मित्र सर्वप्रथम बँकेला सहकार्य करायला सर्वात पुढे। बँकेचे कर्मचारी आम्हाला खूप मदत करतात, असं काही नाही करतात, पण कंपनी असल्यामुळे आम्हाला ते पण काही सपोर्ट करत नाही, कारण आम्हाला पैसे कोण देते? काम केल्याचं फक्त कंपनी देते। त्यामुळे आम्हाला असं म्हणायचं की आमची मध्यस्थी काढा आणि जे आम्ही काम करतो त्याचा आम्हाला मोबदला द्या। आणि बँक आम्हाला टार्गेट देते तरी आम्ही ते बँकेचं टार्गेट पूर्ण करतो। प्रधानमंत्री सुरक्षा विमा असेल, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा असेल, अटल पेन्शन योजना असेल, आम्ही जे आम्हाला बँक सांगते आम्ही तेवढं काम करतो, तरी बी आम्हाला कामाचे पैसे भेटत नाही। तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही जेवढं काम करतो तेवढे आम्हाला पैसे भेटले पाहिजे। रिकव्हरीचा प्रश्न आला तरी बँकेचे रिकव्हरी एजंट नेमलेले असतात, तरी बीसीला टार्गेट असतं प्रत्येक गावात जा, त्या रिकव्हरी सोबत वाल्यासोबत हिंडा आणि कमिशन नाही भेटत आम्हाला। आम्ही रिकव्हरी जरी करून दिलं कमिशन कोणाला भेटतं? रिकव्हरी एजंटला। त्यामध्ये आमचा काय फायदा आहे? आमचा टाइम बुडतो, आम्हाला काय फिक्स पेमेंट नाही, फिक्स पगार नाही, जेवढं आम्ही ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यावरच पगार भेटते आम्हाला। मग आम्हाला हे असे काम सांगून काय फायदा? किमान आम्हाला कामाचा आमचा मोबदला भेटला पाहिजे असे काम सांगा। रिकव्हरीचं काम पण आम्हालाच करावं लागतं, OTS काम असलं ते पण आम्हालाच करावं लागतं, OTS काम पण आम्हालाच करावं लागतं। म्हणजे KYC पासून ग्रामीण भागामध्ये लोकांचा फॉर्म भरायचा, सही घ्यायची, अंगठा घ्यायचा, फोटो द्यायचा, आधार कार्ड झेरॉक्स काढायची, एवढं करून आम्हाला त्या KYCचे पैसे भेटत नाही। त्याच्यानंतर KYC बँकेमध्ये केली तरी फास्ट होत नाही, त्यामुळे आमचं ट्रान्झॅक्शन कमी व्हायला बाकी लोक दुसऱ्या बँकेला जाऊन अकाउंट खोलावले, आमचं ट्रान्झॅक्शन कमी व्हायला लागलं। बँक तेवढं सहकार्य करते पण जसं पाहिजे तसं सिस्टम अजून परफेक्ट झालेलं नाही। जसे दुसरे बँक मित्र आहेत त्यांना
चांगलं काम भेटतं, त्यांना बँके थ्रू मदत भेटती, सगळे भेटती. फक्त बँक ऑफ महाराष्ट्राचं इतके हाल चालू आहे की आज आमचा असा प्रश्न निर्माण झालाय, आम्ही करावं तर काय करावं. आम्ही 10 वर्ष काम केलं बीसी म्हणून, तरी आमच्या बीसीला त्याचा काहीच मोबदला नाही. म्हणजे आम्हाला डायरेक्ट रस्त्यावर आणून सोडलं तर आमचा 1000 घेतोय.